नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, जिल्हा परिषद पदभरती 2023ची तुम्ही खूप दिवसापासून वाट पाहत होतात. जवळपास 4 वर्षानंतर मित्रांनो ही पदभरती परीक्षा जी आहे मार्गी लागलेली आहे. खरं तर म्हणजे मित्रांनो कालच याचे रिझल्ट प्रसिद्ध व्हायला सुरुवात झाली होती. तर मित्रांनो आज कोणत्या पदांचे रिझल्ट प्रसिद्ध झालेले आहेत, अजून कोणत्या पदांचे रिझल्ट येणं बाकी आहे आणि मित्रांनो कोणत्या तुमच्या ज्या परीक्षा राहिलेल्या आहेत 4 संवर्गाच्या त्याच्या परीक्षा नेमक्या कधीपर्यंत होऊ शकतात त्याबद्दलची महत्त्वाची अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर बघा मित्रांनो, जिल्हा परिषदच्या प्रत्येक वेबसाईटवरती आज कुठले रिझल्ट प्रसिद्ध झालेले ते अगोदर मी सांगतो तुम्हाला. तर बघा, जसं की एक उदाहरण म्हणून जिल्हा परिषद नांदेडची तुम्हाला माहिती दाखवतो. असं तुमची जी जिल्हा परिषद आहे मित्रांनो, कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचे त्या जिल्हा परिषदची मी सर्वांचे जेवढे पण निकाल आजपर्यंत प्रसिद्ध झालेले आहेत त्या सर्वांच्या लिंक बनवून मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्याचबरोबर तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती शेअर करतोय, तिथून तुम्ही सर्व एकत्रित जो आहे तो निकाल पाहू शकता. ती लिंक जी असणार आहे मित्रांनो, एक 10 ते 11 वाजेपर्यंत तुम्हाला पाहायला भेटेल, जिथं मित्रांनो सर्व पदांचे जेवढे पण रिझल्ट ह्या 8 दिवसामध्ये अपडेट होतील मित्रांनो ते एकत्रित तुम्हाला पाहायला भेटणार आहेत. आणि जी पण मित्रांनो अपडेट असतील ते सर्व टेलिग्रामला येतील. टेलिग्राम चॅनल त्यासाठी जॉईन करा. तर बघा मित्रांनो, तुम्हाला जिल्हा परिषद नांदेडचं एक उदाहरण म्हणून या ठिकाणी दाखवतोय. इथं पहा, प्रत्येक जिल्हा परिषदवर अशा पद्धतीने 2023-24चा निकाल म्हणून टॅब ओपन करण्यात आलेली आहेत. तर आतापर्यंत किती निकाल लागलेले आहेत पहा, फक्त 2च संवर्गाचे मित्रांनो आतापर्यंत निकाल दिवसभरामध्ये लागलेले आहेत. तर याच्यामध्ये मित्रांनो रिंगमन, दोरखंडलवाल आणि वरिष्ठ सहाय्यक लेखा या फक्त 2 पदांचे निकाल लागलेले आहेत. अजून कुठली पदं राहिलेली तुम्हाला मी दाखवतो. याच्यामध्ये मित्रांनो कुठल्या परीक्षा झालेल्या आहेत जेणेकरून तुम्हाला समजेल. आरोग्य पर्यवेक्षकचा निकाल लागलेला नाही अजून, तोही लागेल मित्रांनो. आरोग्य सेवक पुरुष 40% आणि आरोग्य सेवक पुरुष 50% याच्या मित्रांनो परीक्षा होणं बाकी आहे. याचं वेळापत्रक आलेलं नाही. तर हे वेळापत्रक कधीपर्यंत येईल, यांच्या परीक्षा कधीपर्यंत होतील मित्रांनो, ज्याच्यामध्ये आरोग्य सेविका महिला असेल आणि मित्रांनो अंगणवाडी सेविका असेल, हे 4 संवर्गाची परीक्षा जी आहेत मित्रांनो याच महिन्यामध्ये कधीही प्रसिद्ध होऊ शकतात त्यांचे वेळापत्रक. कारण की मित्रांनो आता एक 16 ते 17 तारखेपर्यंत जे राज्य उत्पादन शुल्काचे परीक्षा होते ते संपलेले. TCS IBPSचे आता मित्रांनो कुठलेही एक्झाम सध्या सरळ सेवेची कुठलेच एक्झामचा आतापर्यंत मित्रांनो ह्या 1 दिवसामध्ये पुढील 1-2 दिवसामध्ये कुठलेच कंडक्ट नाहीत मित्रांनो. आणि सर्व एक्झाम जेवढे पण वेळापत्रक आले होते ते संपलेले आहेत. अजून मित्रांनो पुरवठा निरीक्षक असेल, आदिवासी विकास विभाग पदभरती असेल, त्यानंतर सोलापूर महानगरपालिका असेल, लातूर महानगरपालिका असेल, असे भरपूर सारे मित्रांनो फॉर्म भरणं चालू आहे. त्यांचे अजूनपर्यंत वेळापत्रक कुठलेच आलेले नाहीत. तर झेडपीचं मित्रांनो जी राहिलेली पद आहेत त्यांचे वेळापत्रक येण्याची खूप चान्स आहेत मित्रांनो. तर जसे याच्याबद्दलचं मित्रांनो वेळापत्रक प्रसिद्ध होतील येणारे ह्या 10 ते 8 दिवसामध्ये मित्रांनो, तसं तुमच्यापर्यंत माहिती शेअर केली जाईल. तर हे 4 संवर्ग राहिलेले परीक्षा होण्याचे. तर याच्यामध्ये अजून कुठले पहा राहिलेले संवर्ग आहेत ज्यांचा निकाल प्रसिद्ध झालेला नाही. आरोग्य पर्यवेक्षकची परीक्षा झालेली आहे, याचा निकाल अजून आलेला नाही. औषध निर्माण अधिकारीचा निकाल अजून आलेला नाही मित्रांनो. कंत्राटी ग्रामसेवकची तर परीक्षा राहिलेलीच आहे. कनिष्ठ अभियंता स्थापत्य यांचा अजून निकाल आलेला नाही. कनिष्ठ आरेखचा आलेला नाही. कनिष्ठ सहाय्यकचा देखील आलेला नाही. कनिष्ठ सहाय्यक लेखाचा तुमचा मित्रांनो निकाल जो आहे प्रसिद्ध झालेला आहे. जोडारी तारतंत्री यांचा निकाल आलेला नाही. मुख्य सेविका प्रयोगशिका यांचंही मित्रांनो अजून परीक्षा झालेल्या नाहीत. पशुधन प्रयोगशिकचा निकाल राहिलेला आहे. प्रयोगशाळा तंत्रज्ञाचा निकाल आला नाही. यांत्रिकीचा निकाल आलेला नाही. तर रिंगमन, दोरखंडलवाल, वरिष्ठ सहाय्यक या 2 पदांचा निकाल प्रसिद्ध झाला आहे. विस्तार अधिकारीमधील मित्रांनो अजून कुठलाच निकाल आलेला नाही. कृषी, पंचायत, शिक्षण, सांख्यिकी यांचा अजून कुठलाच निकाल आलेला नाही विस्तार अधिकारीचा. त्यानंतर स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक यांचाही निकाल अजून आलेला नाही. आता मित्रांनो काय झालेलं आहे, जी IBPS कंपनी आहे ते निकाल मित्रांनो तुमचा तयार करतायत. त्यांच्याकडे जसा निकाल तयार होईल तसं तो खाली तुमचे जिल्हा परिषदचे जे CEO आहेत मित्रांनो, कार्यकारी अधिकारी जे आहेत त्यांच्याकडे निकाल देत आहेत. निकाल आला की वेबसाईटवरती निकाल लगेच मित्रांनो प्रसिद्ध होतोय प्रत्येक जिल्हा परिषदच्या वेबसाईटवरती. कारण की प्रत्येक जिल्हा परिषदच्या वेगवेगळ्या जागा आहेत, त्याच्यामुळे मित्रांनो एकत्रित निकाल येणार नाही, प्रत्येकाचा वेगवेगळा निकाल येणार आहे. तर हा निकाल मित्रांनो 100% तुम्हाला येणाऱ्या 8 दिवसामध्ये संपूर्ण पदांचा लागलेला दिसेल किंवा थोडंसं मागं पुढं होऊ शकतं. आणि तुमच्या राहिलेल्या पदांच्या ज्या परीक्षा आहेत त्याही मित्रांनो लवकरच होणार आहेत. निकाल खूप अतिशय चांगल्या पद्धतीने मित्रांनो या ठिकाणी लागलेला आहे. याच्यामध्ये IBPS कंपनी आपल्याला माहिती असेल आन्सर की वगैरे देत नाही. TCS प्रमाणे मित्रांनो ऑब्जेक्शन वगैरे तसला कुठलाच प्रकार याच्यामध्ये नाही आहे. डायरेक्टली तुमचं जे आहे निकाल लावला जातो. आता हा निकाल जो लावलेला आहे मित्रांनो कशा पद्धतीने निकाल लागतो तोही तुम्हाला मी सांगतो. पहा याच्यामध्ये काय आहे मित्रांनो, पहा जसं की रिंगमन, दोरखंडलवालचा ही निकाल जो आहे मित्रांनो या ठिकाणी पहा नांदेडचा लागलेला आहे. याच्यामध्ये पहा रिंगमन नांदेडसाठी किती जागा होत्या मित्रांनो, तर फक्त एकच जागा होती. तर याच्यामध्ये काय केलं त्यांनी, एक जागा होती परंतु 45% पेक्षा जास्त ज्यांना गुण आहेत मित्रांनो त्यांचा याच्यामध्ये
याच्यामध्ये समावेश केलेला आहे. बहुतेक तसा मित्रांनो निकाल घेतलेला आहे त्यांनी. तर समजा पहा इथं 31 जणांचा समावेश त्यांनी केलेला आहे. एका जागेसाठी 31 जण घेतलेले आहेत. मग याच्यामधून आता मित्रांनो तुमची निवड आणि प्रत्यक्ष यादी सामाजिक समांतर आरक्षणानुसार कट ऑफ लावलं जाईल. म्हणजे मित्रांनो अजून फायनल ज्यांचं सिलेक्शन आहे ते लिस्ट लागेल. म्हणजे ही पहिली लिस्ट झाली मित्रांनो, अजून एक लिस्ट फायनल लिस्ट जी याची लागेल मित्रांनो. असं प्रत्येक पदाचं होईल. ज्या तुमच्या आरोग्यसेवक असेल, आरोग्यसेविका राहिलेली जेवढी पण पद आहेत असे सर्व पदांचं मित्रांनो होईल. 2-2 लिस्ट लागू शकतात. तर याच्यामध्ये मित्रांनो डायरेक्ट तुमची अजून एखादी फायनल लिस्ट जी आहे ती लागेल. तर अशा पद्धतीने निकाल लागतोय. त्याचबरोबर मित्रांनो किती अपियर झाले, किती क्वालिफाय झाले त्याचीही माहिती त्यांनी दिलेली पहा. आणि कट ऑफ मध्ये पाहू शकता सर्वच कॅटेगरीसाठी 90च्या वरती म्हणजे 45%च्या वरती जे आहेत स्टुडंट 200 पैकी त्यांचं सर्वांचा याच्यामध्ये समावेश करताना दिसत आहे. तर राहिलेल्या परीक्षांबद्दल जसे अपडेट येतील, अजून मित्रांनो जे राहिलेले निकाल आहेत जसे प्रसिद्ध होतील तशी तुम्हाला माहिती शेअर केली जाईल. त्याचबरोबर टेलिग्राम चॅनलवरती सर्व जिल्हा परिषदांचे सर्व पदांच्या निकालाबद्दलची लिंक देतोय, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. येणाऱ्या थोड्या वेळामध्ये मित्रांनो तिथून तुम्ही सर्व जे प्रसिद्ध झालेले निकाल आहेत ते पाहू शकता. याबद्दल काय प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा. धन्यवाद. मित्रांनो सध्याच्या सरळ सेवा पदभरतींसाठी तुम्हाला पुस्तक हवं असेल तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी TCS 71 प्रश्नपत्रिका संच आणि TCS 79 प्रश्नपत्रिका संच ही पुस्तकं प्रसिद्ध केलेली आहेत. यामध्ये मित्रांनो प्रत्येक पुस्तकामध्ये तुम्हाला 7000 पेक्षा जास्त प्रश्नांचा समावेश पाहायला भेटेल. याच्यामध्ये मित्रांनो तुमचे ज्या TCS कंपनीमार्फत परीक्षा होतात त्याच्यामध्ये मागील झालेले त्यांनी जे पेपर घेतलेले त्याचे बरेचसे प्रश्न जे आहेत ते रिपीट होतात, तो पॅटर्न रिपीट होतो. तर याच्यामध्ये त्यांनी नगररचना शिपाई पदभरती असेल, नगर परिषद असेल, तलाठी असेल, वनरक्षक असेल, राज्य त्याचबरोबर वैद्यकीय शिक्षण विभाग असेल ज्याला आपण DMAR असं म्हणतो, PCMC असेल, अशा विविध TCS मार्फत झालेली जे परीक्षा आहेत, पेपर जे आहेत त्याचे प्रश्न याच्यामध्ये त्यांनी दिलेले आहेत या पुस्तकांमध्ये. तर याचा फायदा तुम्हाला मित्रांनो असा होणार आहे की TCS आता सध्या तुमच्या ज्या परीक्षा घेत आहे त्याच्यामध्ये बरेचसे मागचे प्रश्न रिपीट होत आहेत, त्याची पुनरावृत्ती होते. तर त्याच्यामध्ये तुमचे समजा जिल्हा न्यायालय शिपाई लिपिक पदभरती असेल तीही TCS मार्फत घेतली जाणार आहे. पुरवठा निरीक्षक असेल, कारागृह विभाग पदभरती असेल, आदिवासी विकास विभाग पदभरती असेल किंवा इतर महानगरपालिकेची कुठलीही सरळ सेवेची आत्ता जी जाहिरात आली त्याच्यामधली पदभरती असेल त्यासाठी तुम्हाला हे प्रश्नसंच उपयोगी पडतील. तुम्ही याच्यामध्ये कसे प्रश्नपत्रिका आले त्याचा तुम्ही याच्यामधून अभ्यास करू शकता. तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेडची ही दोन्ही पुस्तकं तुम्हाला कुठल्याही बुक स्टोअरमध्ये भेटतील आणि त्यांची इतरही पुस्तकं प्रसिद्ध झालेली ज्याच्यामध्ये मित्रांनो इंग्रजी व मराठीसाठी तुम्हाला स्पेशल प्रश्नसंच पाहिजे असेल तर TCS मार्फत टॉपिक्स वाईज मित्रांनो स्पष्टीकरणासहित तुम्हाला याच्यामध्ये प्रश्न पाहायला भेटतील. इंग्रजी व मराठी प्रश्नसंचचे 75 प्रश्नपत्रिकेचा समावेश करून त्यांनी हे पुस्तक बनवलेलं आहे. चालू घडामोडीसाठी देखील TCS IBPS पॅटर्ननुसार 81 सराव प्रश्नसंच हे त्यांचं पुस्तक प्रसिद्ध आहे. तर ही सर्व पुस्तकं स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेडची तुम्ही कुठल्याही बुक स्टोअरमधून खरेदी करू शकता किंवा ऑनलाईन देखील तुम्हाला भेटून जातील.